तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी अभिवादन सादर करतो. संपूर्ण जगभरात जवळजवळ 195 त्यापैकी की जवळजवळ 130 प्लस देशांमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव येशूचा जन्म साजरा केला जातो. आज मला जे तुम्हाला सांगायचं आहे, आज जो ख्रिस्त जन्मोत्सवाचा जो आनंद आहे, तो आनंद जे आम्ही करत आहोत त्या आनंदात आणि देवाने जो आनंद करायला सांगितलाय या आनंदात फरक काय आहे, आपण आज मी या ठिकाणी तुमचं लक्ष केंद्रित करणार आहे. जो मोठा आनंद सर्व लोकांस झाला. आपण दुसरा अध्याय त्याच म्हणाला, भिवू नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. देवदूत म्हणाला. कोणाला म्हणाला? मेंढपाळांना म्हणाला. आता हे साधे भोळे मेंढपाळ, फार मोठ्या गोष्टी आहेत त्याच्यात. साधे भोळे मेंढपाळ, परंतु साध्या भोळ्या मेंढपाळांना देवदूताचं दर्शन झालं. आणि आज आम्ही देवदूताला पाहिलं की आम्ही घाबरतो, भीती वाटते, परंतु तीच भीती त्यांनाही वाटली होती. म्हणून देवदूत त्याला म्हणाले, आज जग भयामध्ये, प्रत्येकाला भयाने ग्रासलेले, परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं, भिवू नका. भविष्य त्याला घाबरलेले, आजारपण त्याला घाबरलेले, लेकरांचे प्रश्न त्याला घाबरलेले, भविष्यात काय करावं त्याला घाबरलेले, उत्पन्न नाही त्याला घाबरलेले आहेत, आर्थिक समस्या त्याला घाबरलेले आहेत, आजारपण त्याला घाबरलेले आहेत, नातेसंबंध त्याला घाबरलेले आहेत, सैतान त्याला घाबरलेत, मृत्यू त्याला घाबरलेले, कित्येक अशा गोष्टी आहेत. परंतु या सर्वांना सांगा की येशू म्हणतो, भिवू नका. देवदूत म्हणतात, भिवू नका. आज जो मला शब्द सांगायचा आहे, मोठा आनंद, फार मोठं रहस्यमय त्यामध्ये आहे. आज त्याच्याकडे आपण जाणार आहोत. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, मी जे टायटल दिलेले आहे, शीर्षक दिलेले आहे, ते शीर्षक असं म्हणतं की इंग्रजीमध्ये त्याला म्हटलेले ग्रेट जॉय आणि मराठीमध्ये असं म्हटलेलं आहे मोठा आनंद. काय म्हटलेलं या ठिकाणी 10व्या वचनामध्ये, तेव्हा देवदूत त्यास म्हणाला, भिवू नका, कारण मोठा आनंद, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, सर्व लोकांस जो आनंद होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. हालेलुया. आता या दोन शब्दांवरती आपण पाहणार आहोत. जो मोठा आनंद, ग्रेट जॉय, मोठा आनंद, आणि कोणाला होणार आहे? सर्व लोकांस. मनन करत असताना मी विचार करत होतो की जे वचन प्रभू आम्हाला सांगतो, मोठा लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता. म्हणजे चांगली वार्ता, आणि कुवार्ताही आहे, वाईट वार्ता आहे, दुष्ट वार्ता आहे. परंतु देवाने आम्हाला सुवार्ता दिलेली आहे. सु म्हणजे चांगली, चांगली वार्ता. काय चांगली वार्ता? जी वार्ता ज्याच्यामुळे तुम्हाला मोठा आनंद होईल. आता हा मोठा आनंद यावरती आपण पाहणार आहोत. काय मोठा आनंद आहे? तर या ठिकाणी तो मोठा आनंद देवाला काय सांगायचंय, कशा रीतीमध्ये मोठा आनंद तो तुम्हाला म्हणत आहे. पहा, एक बाळ जन्मलं, आम्हाला आनंद होतोच, तो मानवी आनंद आहे. परंतु सर्व लोकांस, एखाद्याच्या घरात बाळ झालं तर शेजारच्या घरात आनंद होत नाही, बाजूच्या घरात आनंद झाला तर त्याच घरात आनंद होतो. पण इथे जे बाळ जन्मलेलं आहे त्याच्याविषयी असं म्हटलेलं आहे, देवदूत म्हणतो, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे. आता सर्व लोकांस जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी ह्या पिढीमध्ये आजच्या 2025 8 बिलियन्स लोकसंख्या आहे. तर विचार करा, 10 वर्षापूर्वी किती लोकसंख्या असेल ती सर्व, किंवा 40 वर्षापूर्वी किती असेल, 50 वर्षापूर्वी किती असेल. जर नीट अभ्यास केला तर त्या प्रत्येक काळामध्ये लोकसंख्येचं एक गणक, एक संख्या होती. आता या सर्व, म्हणजे ज्या वेळेस आदाम आणि हवेची निर्मिती झाली तेव्हापासून आज तागायत प्रत्येक व्यक्ती त्या मोठ्या आनंदाची वाट पाहत होता. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी आणि येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर तर आम्ही सर्वजण. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या आधी म्हणून तिथं असं म्हटलेलं आहे की वेळेची पूर्तता झाली आणि त्याचा जन्म झाला. हालेलुया. वेळेची पूर्तता झाली आणि म्हणून त्याने आम्हाला ती संतती दिली, स्त्रीची संतती.
मागच्या आठवड्यात आपण त्याचा पाहिलेला आहे. म्हणून आज आम्हाला या ठिकाणी जे सांगणं आहे, सर्व लोकांस, जे लोकांविषयी तो म्हणतो की सर्व लोकांस, आणि या सर्व लोकांची गणना अनगणित आहे, जी मोजू शकत नाही इतके लोक त्याची वाट पाहत होते. आता जो मोठा आनंद त्याच्याविषयी आपण पाहतो, सर्व लोक. मग आज 2025 पहा, तर एवढी लोकसंख्या आजच्या ह्याच्यात आहे. तर हे आज 2000 येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर 2025 वर्ष, त्याच्या आधी किती लोक असतील? अगणित आहे, अनगिनत आहे, आपल्याला मोजता येणार नाही एवढी लोकसंख्या. त्या लोकसंख्येला धरून सर्व लोक वाट पाहत होते, ज्यांना येशूची माहिती आहे, ज्यांना येशूने ज्या लोकांनी येशूचा स्वीकार केलेला आहे, ते सर्व जण वाट पाहत होते. आणि तो जन्माला आला, त्याचं सेलिब्रेशन आहे, म्हणून त्यासाठी मोठा आनंद आहे. आता हा मोठा आनंद काय, त्याच्याकडे आपण जाणार आहोत. मोठा आनंद, ग्रेट पत्र 12वा अध्याय, आणि त्याचं आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याचकडे पाहत असावे. पुढचं जे वाक्य ते फार महत्वाचं आहे. त्याच पुढे, कोणापुढे? येशू याच्या पुढे जो आनंद ठेविला होता, त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. आता मला जे वाक्य तुम्हाला सांगायचं आहे, मोठा आनंद. कोणता मोठा आनंद? त्या मोठा आनंदाविषयी आपण पाहत आहोत. इथं असं म्हणतोय की येशू ख्रिस्ता पुढे मोठा आनंद ठेवला होता. हालेलुया. तिथं असं लिहिलेलं आहे, इब्रिकराचा लेखक म्हणतो, जो आनंद त्याच पुढे ठेवला होता, म्हणजे त्याच पुढे जो आनंद ठेवला होता, त्याने तो लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ. येशू ख्रिस्ताने आनंद त्याच्या समोर ठेवलेला होता, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. आता ह्याचं अजून तुम्ही म्हणाले कसं समजणार आहे? हे समजण्यासाठी अजून खोलात जाणार आहोत आपण, मग म्हणजे आपल्याला समजणार आहे. यासाठी का त्याने असं केलं, तर सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी स्तोत्रकर्ता 40:6 तिथं असं म्हटलेलं आहे, इंग्रजीमध्ये असं म्हणतो, आणि मग मी त्याचं मराठीत सांगणार आहे. द जॉय सेट बिफोर हिम वॉज द रिडम्पशन ऑफ अ चिल्ड्रन थ्रू डुईंग द फादर्स विल. याचा अर्थ असा आहे की त्याच्या समोर ठेवलेला आनंद म्हणजे पित्याची इच्छा पूर्ण करून सृष्टीची मुक्तता करावी. त्याच्यासमोर काय आनंद होता? पित्याची इच्छा होती की संपूर्ण सृष्टीची मुक्तता करावी, संपूर्ण सृष्टीची मुक्तता. आता मुक्तता समजण्यासाठी कशापासून मुक्तता हे समजणं गरजेचं आहे, तेव्हा मला मुक्तता समजेल. म्हणजे काय म्हटलेले की त्याच्या समोर ठेवलेला आनंद, कोणासमोर आनंद ठेवला होता? येशू ख्रिस्तासमोर आनंद ठेवला होता. त्याच्यासमोर ठेवलेला आनंद म्हणजे पित्याची इच्छा पूर्ण करून सृष्टीची मुक्तता. त्याची मोठी जबाबदारी होती आणि ती त्याने स्वीकारली. पित्याची इच्छा पूर्ण करणं, पित्याची इच्छा पूर्ण करण्यामध्ये त्याला आनंद होता. आज आमच्या इच्छा देवाने पूर्ण कराव्या यामध्ये आम्हाला आनंद आहे. आम्ही देवाकडे प्रार्थना करतो, देवा हे कर, देवा ते कर. देवाला माहित नाही आम्हाला काय हवंय, पण आम्ही देवाला सांगतो निश्चित प्रार्थना करावी, परंतु प्रार्थना करताना हे मागावं, देवा तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्णत्वास येईल. आमच्या प्रार्थना बदलाव्यात आणि देवाची इच्छा काय आहे, देव माझ्यासाठी काय करू इच्छितो, देवाला माझ्यासाठी काय अपेक्षित आहे हे मी मागावं. आणि ते इथे दिलेलं आहे. त्याने पित्याची इच्छा पूर्ण केली आणि म्हणून त्याने त्याचा आनंद आहे तुच्छ मानला. पुढे जाणार आहोत. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, पित्याची इच्छा पूर्ण करून सृष्टीची मुक्तता करावी. कशाची मुक्तता करावी यासाठी आपण वाचणार आहोत स्तोत्र 40:6. या ठिकाणी म्हटलेलं आहे, काही भाषांतरामध्ये त्याचा वेगळा अर्थ लिहिलेला आहे आणि मराठीमध्ये काही त्या ठिकाणी नाही. या ठिकाणी इंग्रजी, पशु व अन्नार्पण यात तुला संतोष नाही, तू माझे कान उघडली आहेत,
होम व पापाबद्दल तू अर्पण तू मागत नाहीस. आणि इंग्रजीमध्ये मागं पुढे म्हणून ते 8व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, हे माझ्या देवा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे. हालेलुया. देवाला काय पाहिजे की देव यज्ञ पशु आणि अन्न अर्पण यात देवाला संतोष नाही. तर देवाची इच्छा ही आहे की त्याची जी इच्छा आहे तीच पूर्ण करावी. आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यामध्ये आनंद आहे. आणि ती यासाठी आहे की देवाची इच्छा आहे की जो पतन पावलेला मनुष्य आहे, पतन पावलेली सृष्टी आहे, या सृष्टीपासून सृष्टीची सुद्धा मुक्तता व्हावी, या माणसाची सुद्धा मुक्तता व्हावी. मुक्तता म्हणजे तो कोणत्या तरी बंधनामध्ये आहे. आणि ते बंधन काय आहे? अनेक प्रकारची बंधन आहेत. त्यापैकी मोठी यादी आहे याच्यामध्ये. मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो मला इतका आनंद झाला, मी थांबवलं. एवढी मोठी यादी त्याच्यामध्ये. आणि जो आमचा देव आहे इतका परफेक्ट आहे म्हणून त्याच्या वचनावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो आणि त्याचं वचन तुमच्या जीवनामध्ये सिद्धीस जाण्यासाठी समर्थ आहे. तर ही सृष्टीची मुक्तता आहे. कशाची? अनेक गोष्टी. आजही लोक येशू ख्रिस्ताचा जन्म साजरा करतात परंतु ते बंधनात आहे. आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे, जो मोठा आनंद तुम्हाला झालेला आहे तो मोठा आनंद काय आहे की त्या आनंदाला येशू ख्रिस्ताने तुच्छ मानलं आणि पित्याची इच्छा त्याच्या जीवनामध्ये पूर्ण केली. ती इच्छा काय होती की संपूर्ण सृष्टीची मुक्तता व्हावी. या सृष्टीमध्ये मी पण येतो, मनुष्यही येतो. आता त्या मुक्तता म्हणजे कशापासून मुक्तता? अनेक मोठी यादी आहे. तर अनेक लोक आज बंधनात आहेत. जन्म पावलेला आहे येशूचा पण माझी मुक्तता झालेली नाही. येशूचा जन्म झालेला आहे आम्ही स्वीकारतो पण मी बंधनामध्ये आहे. येशूचा जन्म झालेला आहे परंतु मी त्रासामध्ये, मी संकटामध्ये आहे. कारण आमच्यामध्ये ती बंधन आहे आणि बंधन जर तुटलेलं नाही तर आमची मुक्तताच झालेली नाही. म्हणून कोणती मुक्तता आहे? मी एक मोठी यादी त्यातली ठराविक गोष्टी. तर देव आम्हास मुक्त करणारा आहे. देव आम्हास मुक्त करणारा. कशापासून मुक्त करणारा आहे? सर्व. कारण मानवजात बंधनामध्ये, पापामध्ये, मीपणाच्या गोष्टींमध्ये जो तो देहाच्याच इच्छा पूर्ण करू इच्छितो परंतु येशू ख्रिस्ताने पित्याची इच्छा पूर्ण करण्यामध्ये आनंद पाहिला. आज ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचं कृत्य करता त्यावेळेस तुम्ही त्या बंधनातून मुक्त होतात. आज हे बंधन आहे, मी माझीच इच्छा पूर्ण होणं, हे बंधन आहे. आणि घराघरांमध्ये वाद आहे. त्याला कारण आहे की जो तो स्वतःची इच्छा पूर्ण करू पाहतो, दुसऱ्यांच्या इच्छेचा आदर करत नाही, देवाच्या इच्छेचा आदर करत नाही. दिस इज अ बॉन्डेज. हे बंधन आहे. आज तुमची स्वतःची इच्छा, देवाने इच्छा स्वातंत्र्य दिलेलं आहे. यासाठी इच्छा स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही इच्छेने देवाला समर्पण करावं. तुमची इच्छा ही देवाची इच्छा व्हावी यासाठी त्याने फ्री विल दिलेलं आहे. आणि देव जे देतो ते काढून घेत नाही. पहिलं, देव आम्हास मुक्त करणारा आहे. स्तोत्रसंहिता 78:35 त्यामध्ये वचन आहे, संकटातून तो आम्हास मुक्त करणारा आहे. तुम्ही संकटामध्ये आहात काय? तो मुक्त करणारा आहे. कोणतं संकट? सर्व प्रकारची संकट, अनेक प्रकारची संकट आहेत. स्वतःहून ओढवलेली संकट, स्वतःच्या मूर्खपणामुळे आलेली संकट, जे चुकीचे निर्णय घेतले त्याच्यामुळे आलेली संकट, लोकांकडनं आलेली संकट आहेत. त्याची यादी मोठी आहे. म्हणून सर्व संकटांपासून तो आम्हाला मुक्त करणारा आहे. स्तोत्र 68:20 याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर जो आहे आमचा जीव तो मुक्त करणारा आहे. देव आम्हाला जीवापासून मुक्त करणारा आहे. आणि जीवामध्ये काय येतात? इच्छा येतं, मन येतं, भावना येतात. आणि मन, इच्छा आणि भावना या आम्हाला आमच्यावरती हावी होतात. पहा, तुमची इच्छा झाली आज असं करावं, तुम्ही ते करता. तुम्हाला असं भावना वाटली, आज मला दुःख झालंय, आज मला फार आनंद झालाय. आनंद झाला तुम्ही नाचता, बरोबर आहे. भावना,
परंतु माझी भावना याच्यापेक्षा देवाचं वचन मोठं आहे. माझी इच्छा याच्यापेक्षा देवाचं वचन मोठं आहे. माझं मन याच्यापेक्षा देवाचं वचन मोठं आहे. हे ज्या वेळेस माझ्या कृतीत येतं, मी त्या बंधनातून मुक्त होतो. आणि यासाठी येशू ख्रिस्त आला. आज येशू ख्रिस्ताचा जन्म झालाय, पण माझी मुक्तता नाही झालेली आहे, कारण मी आज बंधनामध्ये. जो मोठा आनंद सर्व लोकांस झाले. कोणता मोठा आनंद? हा मोठा आनंद आहे. आज मी बंधनात आहेत काय? म्हणून ते जे मेंढपाळ होते ते सुद्धा आज त्यांना कळत नव्हतं काय. देवदूत जे सांगत होते, जो मोठा आनंद, तो कोणता मोठा आनंद? 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. पुढची गोष्ट, आपल्या भुजाने त्याने मुक्त केलेले आहे. भुजाने? कुठले भुज? वधस्तंभ पाहता तुम्ही? याचा 2 अर्थ येतो. त्या वधस्तंभावरती त्या भुजाने, भुज म्हणजे येशूचा वधस्तंभ, त्याने वधस्तंभावर लटकून मारण्यात आलं त्याला. आणि वधस्तंभावर असणारी व्यक्ती शापित आहे. त्या वधस्तंभावर तुम्ही आणि मी असायला पाहिजे होतं, पण त्याने त्या भुजाने, हे जुन्या करारातील अर्थ आहे. इस्रायल बाहेर काढलं, तिथं शब्द वापरलेला, प्रचंड भुजाने त्याने त्याच्या लोकांची सुटका केली. तोच देव, तोच यहोवा, जुन्या करारातला यहोवा नवीन करारात प्रचंड भुजाने आमचं सुटका करणार आहे सर्व बंधनातून. आज अनेक बंधन आहे. नातेसंबंधामध्ये बंधन आहे, व्यभिचाराची बंधन आहे, व्यसनाची बंधन आहे, वेगवेगळी बंधन आहेत. या सर्व बंधनांमध्ये आम्ही अडकलेलो आहोत. आणि इतकी अशी बंधनं आहेत की या बंधनांमध्ये आम्ही इतकी, म्हणजे पहा, सवयी आहेत काही काहींच्या, देहाच्या सवयी. मनुष्य युनिक बनवलेल्या देवाने, पण हा युनिक जरी बनवलेला आहे, प्रत्येक युनिकनेस मध्ये देवाचा गौरव करावा ही देवाची इच्छा आहे. परंतु आमच्या युनिकनेस मधून सुद्धा बॉन्डेजेस आहेत, आणि या बॉन्डेजेस मधून तुमची मुक्तता व्हावी यासाठी तो जन्मलेला आहे. पण आज म्हणून त्याने आपल्या भुजाने मला मुक्त केलेलं आहे. स्तोत्रसंहिता 77 वचन 15. त्यानंतर गरजवंतांना तो मुक्त करणार आहे. तुम्ही गरजवंत आहात काय? हालेलुया! किती आशीर्वाद आहेत. म्हणून मोठा आनंद झालेला आहे, म्हणून मोठा आनंद झालेला आहे. आज बरेच जण आज गरजवंत आहेत. तुम्हाला गरज आहे, मित्राकडे जातात, मैत्रिणीकडे जातात, शेजाऱ्याकडे जातात, आईबापाकडे जातात, नातेवाईकांकडे जातात. अहो, देवाकडे या, तो तुमची गरज पूर्ण करेल, कारण गरजवंतांना मुक्त करणारा तो आहे. स्तोत्रसंहिता 82 वचन 4, स्तोत्रसंहिता 23 4 अध्याय 19 वचन. किती गरजवंतांना मुक्त करणारा आहे. आज गरजवंत आहात काय? कशाची कमी घटी आहे काय? तो तुम्हाला मुक्त करणार आहे. मला मोठा आनंद झालाय, परंतु आज मी गरजवंत आहे. इकडे तिकडे जाऊ नका, देवाकडे मागा, त्याच्याकडे आक्रोश करा. देव माझी गरज पूर्ण करणार आहे. त्याने दिलेले अभिवचन तो पूर्ण करणार आहे. याला मी साक्षीला आहे. माझं जीवन हे साक्षमय आहे. मी असक्षमय जीवन आहे. शत्रूंच्या हातून तो मुक्त करणार आहे, म्हणून मी मोठा आनंद करणार आहे. परंतु आज बरेच जण त्या शत्रूला घाबरतात, सैतानाला घाबरतात, भीतीला घाबरतात, रात्रीला घाबरतात, आजाराला घाबरतात, कॅन्सरला घाबरतात, वेगवेगळ्या शरीराचा अवयव निकामी झाला त्याला घाबरतात. कशाला घाबरतात? तिथं म्हटलेले, शत्रूच्या हातून तो मला मुक्त करतो येशूच्या नावात. कॅन्सर गेट, मला ती पॉवर दिलेली. पण आज मी बंधनामध्ये, मोठा आनंदच झालेला नाहीये. जो मोठा आनंद सर्व लोक वाट पाहत आहेत, कोणाची? तारणाऱ्याची, सोडवणूक करणाऱ्याची. आणि हा आम्हाला शत्रूंच्या हातून सोडवणार आहे. कोणते शत्रू तुमचे आहेत? त्या प्रत्येक शत्रूपासून तुमची सुटका करणार आहे. कामाचा काम मिळत नाही, बेकारी आहे, तो शत्रू आहे. आजारपण आहे, तो शत्रू आहे. त्याच्यापासून सुटका करणारा आहे. हे स्तोत्रसंहिता 106 वचनामध्ये सुटका करणार आहे. अनेक वेळा तो मला मुक्त करणारा आहे. कोणती वेळ आहे तुमची? अनेक वेळा त्याने आम्हाला मुक्त केलेलं आहे, आणि तो करण्याचा अभिवचन देतो. परंतु आजही आम्ही बंधनामध्ये आहोत, कारण आजही आम्हाला तो मुक्त करणार आहे. आनंद आहे, मोठा आनंद आमच्याकडे झालाय. परंतु आम्ही आनंद काय करतो? छान छान कपडे, छान छान फराळ, छान छान सर्व गोष्टी, रीती चाली, सर्व हे सर्व ठीक आहे.
पण याच्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट, त्याने मला मुक्त केलेलं आहे. अनेक कुटुंबांमध्ये प्रश्न आहे, त्याला कारण आहे, त्याने तुमचा जो शत्रू आहे, कोणता शत्रू आहे तेच तुम्हाला कळालेलं नाही. मी स्वतःच माझा शत्रू आहे, लक्षात घ्या. मी स्वतःच माझा शत्रू आहे, कारण मी देवाच्या वचनाला अडकाठी घालतो, म्हणून मी शत्रू आहे. इतर दुसरं नाही. शैतान तर आहेच, शैतान तो आम्हाला, पण तुम्ही वचन बोला, शैतान पळून जाईल. वचन बोला, त्या विश्वासाने बोला, वचन बोला आणि वचनामध्ये विश्वास येऊ द्या. डोंगर तुमच्याकडून निघून जातील. पुढे, क्लेशातून तो मुक्त करणारा आहे. तुम्ही क्लेशामध्ये आहात काय? स्तोत्रसंहिता 107 वचन 13. सर्व प्रकारचे क्लेश, त्याच्यातून तो मुक्त करणारा आहे. आज आम्ही अनेक लोक येशूचा जन्म साजरा करतो, परंतु क्लेशामध्ये आहोत, वेगवेगळ्या क्लेशामध्ये आहोत. जर येशूचा जन्म झालेला आहे तर क्लेश त्यांनी म्हणजे नाहीशी केलेले आहे, त्याच्यातून त्यांनी मला मुक्ती दिलेली आहे, म्हणून मला मोठा आनंद झालेला आहे. मी त्रासामध्ये जरी असेल, परंतु ते मला मोठा आनंद झालेला आहे. माझा आनंद परिस्थिती केंद्रित नाही, माझा आनंद वस्तुस्थिती केंद्रित नाही, माझा आनंद हा देव केंद्रित, येशूपासून मुक्त करणारा तो आहे. सर्व प्रकारचे जुलूम पहा, कुटुंबामध्ये सासू सुनेवर, आई मुली, नातेसंबंधामध्ये जुलूम आहे, आजूबाजूरी शेजारी गोष्टींवरती आज आमच्याकडनं जुलूम केले जातात, अत्याचार केले जातात. व्यसनी आहेत, जो व्यसन करतो तो कुटुंबावरती जुलूम करतो, वेगवेगळ्या. आणि व्हायलन्स हा प्रकार वाढलेला आहे, इतका वाढलेला आहे की तुम्हाला ट्रॅफिक मध्ये जरी गेले तरी तुम्हाला व्हायलन्स पाहायला मिळतो. हॉर्न देत राहणार, ओरडत राहणार, व्हायलन्स, जुलूम. कारण तुमच्या आतमध्ये त्याच्यातून मुक्तता झालेली नाहीये. या जुलुमापासून मुक्तता देणारा आहे स्तोत्रसंहिता 119 आणि त्याचं वचन 134. तो जुलुमापासून मुक्त करणार आहे, म्हणून मला मोठा आनंद झालेला आहे. पुढे, वचनानुसार तो मला मुक्त करणार आहे. कोणते प्रश्न आहेत का? जगात कोणताही प्रश्न घ्या, त्या प्रत्येक प्रश्नाला देवाचं वचन हे उत्तर आहे. म्हणून वचनानुसार तो मला मुक्त करणार आहे. मी डिक्लेअर केलं पाहिजे, मी प्रोक्लेम केलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये तो मला मुक्त करणार आहे. स्तोत्रसंहिता 119 त्याचं 117 वचन. सर्व धर्मांपासून मुक्त करणार आहे. स्तोत्रसंहिता 130 त्याचं वचन 8. सर्व धर्म, कोणते कोणते अधर्म आहेत पहा. आज तुम्ही पेपर वाचला, अनेक अधर्म आहेत. चोऱ्या, माऱ्या, बलात्कार, खून, अत्याचार, हे क्राईम इतकं वाढलेले की सरकारने आज पेपरला की तुरुंगाची संख्या, जन्म झालाय खरा, परंतु माझ्यामध्ये अधर्म आहे. कसा मी मोठा आनंद करणार? म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, येशूचा जन्म झालेला आहे, माझी अधर्मांपासून सुटका झालेली आहे, म्हणून मी मोठा आनंद करणार आहे. झालेली आहे काय? आणि वैर्यापासून मुक्त करणारा. स्तोत्रसंहिता 143 वचन 9. कोणताही वैरी असू द्या, देव तुमचा वैर्याबरोबर समेट घडून आणेल जर तुम्ही त्याला शरण गेलात. देव वैर्याबरोबर पण तुमचा समेट घडून आणेल. तो देव तुमचा आणि माझा आहे. जर मला मोठा आनंद झालेला आहे, परंतु वैरीच माझे इतके वैरी आहेत. कोण कोण वैरी आहेत पहा. लक्षात ठेवा, लोक तुमचे वैरी नाहीत, तुम्ही स्वतःच तुमचे वैरी. अशा पद्धतीने जा, म्हणून मी मोठा आनंद करणार आहे. जाचलेल्यास, याचा ग्रंथ 58 अध्याय आणि त्याच्या 6व्या वचनात, तुम्ही जाचलेले आहात काय? ओझ्याने दबलेले आहात काय? म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो शुभवर्तमानामध्ये, अहो कष्टी आणि भाराक्रांत जनावर तुम्ही सर्व मजकडे या, मी तुम्हाला विसावा देईन. जाचलेले आहात काय? कोणत्या प्रकारचा जाच तुम्हाला आहे पहा. बऱ्याच वेळा म्हणतात सासूरवासीने जाचे. हे मानवी जाच झालेला आहे. सैतान सुद्धा आमच्यावरती जाच करतो. आमच्या दैहिक गोष्टी आम्हाला जाच करतात, आमच्या मानसिक गोष्टी आम्हाला जाच करतात. तर देव तुम्हाला जाचापासून, तो येशू तुम्हाला जाचापासून मुक्त करणारा आहे. यशया 58:6. पण आज मी म्हणतो, मला मोठा आनंद झालाय, पण मी जाचलेलाच आहे. कशा रीतीने मी मोठा आनंद साजरा करेल? जर मोठा आनंद झालेला आहे तर मी जाचलेल्यांमधून तो मुक्त करणार आहे. मलिनतेपासून तो मुक्त करणारा आहे. हेजकेलच्या पुस्तक 36 अध्याय 29 वचन. मोठी यादी आहे. मला इतका आनंद झाला की प्रभू किती गोष्टी तू आमच्यासाठी केल्यास, आणि आज आम्हाला माहिती नाहीये.
आणि आम्ही त्या अस्तित्वात आम्ही त्या म्हणजे जे आमच्याकडनं त्या घडल्या जात नाही, आमच्याकडनं त्या उच्चारल्या जात नाही, आमच्याकडनं त्या अनुभवल्या जात नाहीयेत. म्हणून आज आम्ही ख्रिस्ती आहोत, विश्वासणारे आहोत, परंतु या सर्व समस्येमध्ये आहोत. पण धन्यवाद द्या, कारण तो आमची सर्व मलिनता काढून टाकणार आहे. मलिनतेपासून तो आमची सुटका देणार आहे. हेजकेलचं पुस्तक 36:29 आहे, मृत्यूपासून मुक्तता देणारा देव कोणी आहे का? शोधून पहा. अहो, मृत्यूवरती कोण विजयी झालेला आहे? जगाच्या स्थापनेपासून शोधा, आतापर्यंत मृत्यूवरती कोणीच विजय पावलेला नाही. मृत्यूवरती विजय पावलेला एकच आहे, येशू ख्रिस्त. विजय पावलेला एकच आहे, येशू ख्रिस्त. आणि तो ज्याने विजय मिळवलेला आहे तो म्हणतो की मी तुमची मृत्यूपासून सुटका करीन. हालेलुया. केवढा मोठा आशीर्वाद आहे. म्हणून मला मोठा आनंद करायचा आहे की मला मृत्यूपासून माझी सुटका झालेली आहे. होशेचं पुस्तक याचा 13वा अध्याय 14व्या वचनामध्ये तो मृत्यूपासून आमची सुटका करणार आहे. तुम्ही मृत्यूला घाबरताय. प्रत्येक व्यक्ती मृत्यूला घाबरतो. आजारी पडला, मरण आलं, काही ऍक्सिडेंट झाला, आम्ही मृत्यूच्या वेळेस तुम्ही येशूच्या वचनावरती विश्वास ठेवता, तुमचा आत्मा जिवंत होतो. आत्मा जिवंत झाल्यामुळे जरी तुमचं शरीर या शरीरातून तुम्ही नष्ट झालात, पण ते शरीर एक दिवस जिवंत होणार आहे. जर येशू ख्रिस्त आज आला तर ते शरीर सुद्धा उचललं जाणार आहे, कारण तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात. कारण मरणाची सत्ता तुमच्यावरती चालणार नाही. म्हणून मरणातून तो मुक्त करणार आहे. याच्यापेक्षा श्रेष्ठ गोष्ट कोणती? म्हणून मी मोठा आनंद करणार आहे. हालेलुया. किती गोष्टी आहेत. म्हणून मी आनंद करणार आहे. मला जो मोठा आनंद झाला यासाठी तो सर्व लोक त्याची वाट पाहत होते. कोण मृत्यूवरती विजय मिळवणार आहे? हा जो जन्मलेला आहे त्याने मृत्यूवर, आणि हा जो ज्यासाठी जन्मला तो मरण्यासाठीच जन्म घेतलेला आहे त्याने. तुम्ही जर शुभवर्तमानामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, याच घटकेसाठी मी पित्या पृथ्वीवरती आलेलो आहे. कशासाठी? मृत्यूसाठी. यासाठी की मृत्यूतून आम्हाला जीवन प्राप्त व्हावं. पुढं वाईट आत्म्यांपासून तो आमची मुक्तता करणार आहे. अनेक प्रकारचे वाईट आत्मे आहेत. पहा, वाईट गोष्टी आहेत, वाईट सवयी आहेत, मोबाईलवरती वेळ घालवणं आहे, टीव्हीवरती जास्त वेळ घालवणं, वाईट सवयी आहेत, मिश्री लावणं आहेत, वाईट सवयी आहेत. वाईट आणि चांगलं, देवाने आम्हाला बरं आणि वाईट याचं फळ आम्ही खाल्लं, परंतु आज आम्ही वाईटच गोष्टी करतो. परंतु वाईट आत्म्यापासून तो आमची सुटका करणार आहे. बरेच लोक आहेत त्या वाईट आत्म्याला परवानगी देतात आणि त्याने सांगितलेल्या गोष्टी देह आमच्याद्वारे करतो. परंतु आज जर येशूचा जन्म झालेला आहे तो वाईट आत्म्यापासून तुमची सुटका झालेली आहे. म्हणून मी मोठा 7:21 आत्मे आणि विकार यापासून तो आमची मुक्तता करणार आहे. हालेलुया. कोणता विकार? तर आजार तुम्हाला झालेला आहे, सर्वांपासून मुक्त करणारा येशू. तुम्हाला 8वा अध्याय, म्हणून मी मोठा आनंद करणार. तुमचा आनंद मोठा, कारण देवाने तुम्हाला तो मोठा आनंद दिलेला आहे. पुढे पापाच्या दोषापासून मुक्त करणार आहे. तो तुम्हाला सांगतो तू हे केलं ते केलं, तुझ्याकडनं अमके अपराध झाला, बरोबर आहे, परंतु मला दोषापासून मुक्तता येशूने दिली. या दोषापासून मुक्तता करणारा एकच आहे, येशूपासून त्याने मुक्त करणारा दुसरा. 6वा अध्याय 7वं वचन, म्हणून मी मोठा आनंद, पाप व मरण यापासून मुक्त करणारा. परत एकदा आलं, मी मरणापासून मुक्तता करणारा, आता पापापासून मुक्तता करणारा. बरेच लोक पापाकडे ओढले. आमचा जो दैहिक मनुष्य, आमच्यातला आंतरिक मनुष्य आहे, तो पापाकडे ओढला जातो. परंतु पवित्र शास्त्र सांगतं मी मोठा आनंद करणार आहे, कारण मला पापापासून आणि मरणापासून मुक्त करणारा ख्रिस्त. रोमकरास पत्र 8वा अध्याय 2ऱ्या वचनामध्ये, त्याच्यामुळे मी मोठा आनंद करणार आहे. दुष्ट योजनांपासून मुक्त करणारा येशू ख्रिस्त. आज आम्ही येशूचा जन्म झालेला, पण मनामध्ये दुष्ट योजना आहे, वाईट योजना आहे. पहा, घरामध्ये राहतात, एकत्र राहतात, मुलं कुटुंबामध्ये राहतात, पण फसवणूक आहे, चिटिंग आहे, दुष्ट योजना आहेत. यापासून मुक्त करणारा येशू ख्रिस्त. मी मोठा आनंद करणार आहे, कारण मला दुष्ट योजनांपासून मुक्त, तुमच्या विरुद्ध चाललेली दुष्ट योजना तो खोडून काढणार आहे, कारण तुम्ही त्यातून मुक्त झालेला आहे, कारण त्याने तुम्हाला मुक्त केलेलं आहे दुष्ट योजनांपासून. 2 तिमोथेय 4वा अध्यायाने आपल्याला मुक्त केलेलं आहे.
मी कोणत्याच बंधनात नाही. ख्रिस्ताने मला मुक्त केलेले आहे. गलतीकरास पत्र 5 अध्याय 1 वचन. त्याने मला मुक्त केलेलं आहे, म्हणून मी आनंद करणार आहे, म्हणून मी मोठा आनंद करणार आहे. हालेलुया. किती गोष्टी आहेत. मी या ठिकाणी थांबवलेलं आहे कारण ख्रिस्त जन्मलेला आहे, परंतु या सर्व गोष्टी माझ्यापासून दूर आहेत. परंतु आज मी बंधनामध्ये आहे, तर कसा मी आणि तुमची सुटका केलेली आहे, म्हणून मी मोठा. प्रार्थना करूया. स्वर्गीय जिवंत देव बापा, तुझ्या वचनांच्या द्वारे तू आज आमची भेट घेतलीस प्रभू. जो मोठा आनंद सर्व लोकांस, प्रभू केवढी मोठी लोकसंख्या आहे त्याची आम्ही गणना करू शकत नाही. हे लोक याची वाट पाहत होते प्रभू. एवढ्या गोष्टी तू आमच्यासाठी केलेल्या आहेत आणि आज आम्ही आनंद करतो, परंतु दुष्टाईमध्ये आम्ही आनंद करतो, दोषामध्ये आम्ही आनंद करतो, परंतु आम्ही प्रभू पापामध्ये आम्ही आनंद करतो, परंतु आम्ही मृत्यूमध्ये आम्ही आनंद करतो, परंतु आम्ही दुष्टाईमध्ये आम्ही दोषार्पणामध्ये प्रभू. या सर्वांपासून तू आमची सुटका केलीस म्हणून तुला धन्यवाद देतो प्रभू. तू आमचा मुक्तिदाता आहेस प्रभू. तू आम्हाला संकटातून सोडवणार आहे प्रभू. तू आम्हाला आमचा जीव सर्व त्रासापासून सोडवणार, आम्हाला तू आपल्या भुजाने मुक्त केलेला आहे प्रभू. आमच्या गरजवंतांना गरज पुरवणारा, मुक्त करणारा तू आहेस माझ्या देवपा. शत्रूच्या हातून तू मुक्त करणार आहे. अनेक वेळा आम्हाला तू मुक्त केलेला आहेस आणि करणार आहे, याबद्दल आम्ही आनंद करतो. आम्हाला सर्व क्लेशापासून मुक्त करणारा, जुलमापासून वचनानुसार मुक्त करणारा, सर्व धर्मांपासून मुक्त करणारा तुला धन्यवाद देतो. वैर्यापासून, जातल्यांपासून, सर्व मलिनतेपासून, मृत्यूपासून, पापापासून, वाईट आत्म्यांपासून, आत्मे आणि विकारापासून मुक्त करणारा तूच आणि तूच आहेस प्रभू. पापाच्या दोषार्पणापासून तू मुक्त करणारा, दुष्ट योजनांपासून तू आम्हाला मुक्त करणारा प्रभू. तुला धन्यवाद देतो प्रभू. तुझी स्तुती करतो. आज जो मोठा आनंद आम्हाला झालेला आहे तो हाच आहे आणि देवदूताने ते यासाठी सांगितलं, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो प्रभू. आज आमच्याकडे ही वार्ता आली, परंतु आज आम्ही दोषामध्ये आहोत, त्याला आम्ही वार्ता स्वीकारलेली नव्हती. आज ती आम्ही स्वीकारतो आणि आजपासून या सर्व गोष्टी आमच्यापासून नष्ट झालेल्या आहेत, कारण तू आमच्यासाठी मुक्तिदाता म्हणून आलास. ते आम्ही स्वीकारतो. तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. येशू आमचा प्रभूच्या नावात मागतो पित्या. आमेन.